मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा कल्पनाला विचारते, काय ग कल्पना, तू हे कोणासाठी ताट वाढतीयेस? त्यावरती कल्पना म्हणते हिच्यासाठी, म्हणजे तिला म्हणायचं असतं की सायलीसाठी. तर सायली कल्पनाकडे पाहतच राहते. मग पुढे कल्पना म्हणू लागते की मला माहिती आहे, आज अस्मिताच्या बाबतीत जे काही झालं त्यामध्ये सायलीची काही चूक नाही आहे. आणि मग जर चूकच नाही आहे तर शिक्षा तरी का भोगायची? इकडे प्रताप आणि अर्जुन दोघेही डोकावून कल्पनाकडे पाहत असतात. तर प्रताप आता अर्जुनला थम्सअप करतो की आपला पहिला प्रयत्न तरी सफल झालाय. त्यानंतर शांतपणे कल्पना सायलीसमोर ताट वाढते आणि म्हणते की आता जेवण करून घे. एवढंच बोलून आता कल्पना लगेचच पाणी घेते आणि आपल्या रूममध्ये जायला निघते. तर इकडे कल्पना पाहिली या भीतीने अर्जुन आणि प्रताप आपापल्या रूममध्ये पळ काढतात. तेव्हा प्रतिमा आता लगेचच खुश होते आणि विचारते, सायली अगं आता तरी जेवशील ना? बघ, तुझ्या सासूने अस्मिताच्या विरोधात जाऊन तुझी बाजू घेतली आणि यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये असंही म्हणाली आणि आता तिचा मान तरी तुला राखायलाच हवा. तेव्हा सायली आता खूप म्हणजे खूपच खुश होते. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो. प्रतिमा म्हणते, बस बरं आता जेवण करून घे अगोदर. तेव्हा सायली आता खुश होऊन लगेचच ताटावर बसते आणि जेवण करत असते. पहिला घास घेतल्यानंतर ती प्रतिमा आणि कल्पनाकडे पाहतच राहते. तर कल्पनासुद्धा सायली जेवण करते की नाही हे पाहत असते आणि ती जेव्हा जेवण करू लागते तेव्हा कल्पनालाही आनंद होतो आणि मग ती सायलीकडे पाहू लागते. सायलीसुद्धा अगदी हसतच कल्पनाकडे पाहत असते, कारण कल्पना काहीही झालं तरी अजूनही आपल्यावर तेवढाच प्रेम करते हे सायलीला कळून चुकलेलं असतं. इकडे कुसुम आता हॉस्पिटलमध्ये असते. तेवढ्यातच तिला सायलीचा कॉल येतो. तेव्हा सायलीचा कॉल रिसीव्ह करत कुसुम विचारते, काय ग सायली, बोल ना. मग सायली विचारते, कुसुम ताई तू अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेस का? त्यावेळी हो, मी हॉस्पिटलमध्येच आहे आणि बाहेर बसली आहे जरा, कारण मधुभाऊंजवळ बसून तरी काय उपयोग, असं कुसुम म्हणते आणि खूप उदास असते. त्यावेळी सायली विचारते, म्हणजे अजूनही त्यांच्यामध्ये काही सुधारणा नाही आहे ना? त्यावेळी कुसुम म्हणते, तसं नाही, डॉक्टर म्हणालेत हळूहळू त्यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि मधुभाऊना कधीही शुद्धीवर येऊ शकतात ग. त्यावेळी सायली म्हणते, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात. बरं, मी उद्या येते तेव्हा भेटूयात आपण. कुसुम म्हणते, बाळा अजिबात तू दगदग करू नकोस. अगं मी आहे, काका काकू आहे, गौरव आहे, साधना आहे आणि आम्ही सगळे आळीपाळीने थांबतो इथे. असं मधुभाऊंना कधीच एकटं सोडत नाही आहोत. तर सायली म्हणते, कुसुम ताई अगं मला माहिती आहे, पण मी ठरवलंय आता रोज थोडा वेळ का होईना तिथे येऊन जायचं म्हणजे जायचंच. अर्जुन आता सायलीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. आता त्या दोघींचंही फोनवर बोलून होतं. मग अर्जुन विचारतो, काय काय म्हणाल्या तुमच्या कुसुमताई? त्यावेळी सायली सांगते, अहो कुसुमताई म्हणाली की मधुभाऊंच्या बाबतीत चांगल्या खुणा आहेत आणि डॉक्टरसुद्धा म्हणालेत की लवकरात लवकर ते शुद्धीवर सुद्धा येऊ शकतात. आता तुम्हाला सांगू, देवी आई माझं सगळं ऐकेल आणि माझे मधुभाऊ लवकरात लवकर घरीसुद्धा येतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो होतील ते बरे. मग त्यावेळी सायली एक प्रश्न विचारते, काय हो, मधुभाऊ बरे झाल्यानंतर त्यांना परत इकडे आणता येईल का? नाही म्हणजे अस्मिताताई पुन्हा काही बोलल्या तर मला, आणि उगीच मधुभाऊंसमोर बाबा माझ्यावर चिडले तर मग काय करायचं? त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, अगं अस्मिताईचं बोलणं कुठे तू मनाला लावून घेतीयेस? ती आपली अशी नेहमी बोलतच असते ना, आणि कसं असतं प्रेग्नन्सीमध्ये मूड स्विंग्स होतात, सो ती बोलतच राहणार, त्यामुळे तिच्याकडे तू दुर्लक्षच कर, असं अर्जुन सायलीला सांगतो. सायली म्हणते की अस्मिताताईंचं माहीत आहे मला, पण बाबा जर माझ्यावर चिडले ना तर मला नाही सहन होत, मला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं मग. तेव्हा अर्जुन म्हणतो, नो प्रॉब्लेम, मी डॅडीशी बोलतो. तेव्हा सायली म्हणते, नको नको शिवाय, असं म्हणून ती गप्प राहते. अर्जुन म्हणतो, म्हणजे काय झालं? तेव्हा सायली म्हणते, हो बाबांच्या चिडण्यामुळे एक चांगली गोष्ट तर झाली आहे. तेव्हा माहीत नसल्यासारखं नाटक करत अर्जुन विचारतो, काय झालं? तेव्हा सायली सांगते, काही नाही, आईंनी स्वतःहून मला जेवायला वाढलं आणि मला म्हणाल्यासुद्धा जे काही घडलं त्यामध्ये माझी अजिबात काहीही चूकसुद्धा नव्हती.
अहो तुम्हाला एक सांगू, अहो जोपर्यंत मी पहिला घास घेत नाही ना तोपर्यंत आई माझ्यावर अगदी लक्षच ठेवून होत्या. त्यांना खरंच खूप वाईट वाटत होतं माझ्याबद्दल आणि माझ्या काळजीसुद्धा करत होत्या. तुम्हाला म्हणून सांगू, अहो खूप दिवसानंतर आईंचं हे रूप मला पाहायला मिळालं. खूप म्हणजे खूप छान वाटलं, असं सायली अगदी आनंदाने अर्जुनला सांगते. आणि तिच्या चेहऱ्यावरील तोच आनंद आता अर्जुनला पाहायचा असतो आणि म्हणूनच तो सुद्धा खूप खुश होतो. तेव्हा अर्जुन मनातच म्हणतो की ही तर फक्त सुरुवात आहे बायको, आता आपला प्लॅन वर्क होणार, ही तर फक्त एक खून आहे. आता इथून पुढे मिशन मम्मा असं म्हणून आता तो सायलीकडे पाहतच राहतो. इकडे कल्पना आपली पुस्तक वाचत बसलेली असते. तेवढ्यातच प्रताप तेथे येतो. त्यावेळी तो आता मुद्दामहून कल्पनाला विचारतो, काय गं तुला काही बोलायचं आहे की नाही? तेव्हा ती विचारते, कशाबद्दल? मग आता सायलीबद्दल गं, असं मी विचारतोय तुला. बघ ना आजकाल कशी ती वागते. अगं आत्तापर्यंत अस्मिताची ती अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आणि आता तू त्या सायलीची बाजू घेतलेली मला अजिबात आवडली नाहीये हां, असं आता तो म्हणतो. त्यावेळी कल्पना म्हणते, हे पहा मी अजिबात तिची बाजू वगैरे घेत नाही आहे हां. हो एवढं मात्र खरं, अस्मिताच्या चुकासुद्धा मी अजिबात पाठीशी घालणार नाही. अहो सतत आपली चिडचिड आणि टोमणे मारणं, अहो गरोदरपणामध्ये कसं मुलीने आनंदी राहायला हवं, पण नाही, हिचं सारखं आपलं वेगळंच काहीतरी सुरू असतं, सारखी आपली चिडचिड करत असते. तेव्हा प्रताप मुद्दामहून आता कल्पनाला सायली विरोधात भडकवून देत असतो आणि म्हणतो, अगं पण सायलीची काही जबाबदारी आहे की नाही? कारण या घरची ती सून आहे आणि अस्मिताची वहिनीसुद्धा. हे पहा अस्मिताच्या बाबतीत झालेला गलथानपणा मी अजिबात सहन करून घेणार नाही. त्यावेळी कल्पना म्हणते की तुमचा हल्ली ना सूर बदललेला दिसतोय हां. तेव्हा प्रताप म्हणतो, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा कल्पना म्हणते, नाही, अस्मिताच्या चोर ओटीच्या वेळी तुम्ही म्हणाला होतात आणि अगदी ठामपणे सुद्धा सांगितलं होतं की सायलीचा मी बाप आहे आणि मी अगदी कायम तिच्या पाठीशी उभा राहणार म्हणजे राहणारच. मग आता प्रतापच जरा गोंधळतो, गडबडतो आणि एकदम शांत बसतो आणि आता कल्पनाला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून देतो. अगं त्या दिवशी काय झालं होतं मला माहीत होतं ना, सायलीने ते तेल तेथे सांडवलं नाही आहे म्हणून मी असं बोललो, म्हणून तिची बाजू घेतली. पण जर अशी चूक होणार असेल तर मी ती सहन करायची का, सांग बरं तूच. तेव्हा ती आता पुन्हा सायलीची बाजू घेणार. तेव्हा प्रताप म्हणतो, बस झालं आता विषय बंद, असं म्हणून तो ब्लँकेट घेऊन आपला तिच्याकडे पाठ करून झोपतो. कल्पना मग चिडूनच म्हणते, हो तुमचं बोलून झालं ना आता, म्हटल्यानंतर विषय हा संपणारच, असं म्हणून तीसुद्धा पुस्तक ठेवते आणि मग झोपी जाते. तर प्रताप मागे वळून पाहतो आणि गालात हसतो, कारण सायलीला बोलल्यानंतर तिला किती त्रास होतोय हे आता प्रतापने अगदी जवळून पाहिलेलं असतं. तर दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा प्रिया आता इकडे दुसरीकडे असते आणि ती आता मस्तपैकी आळस देत उठते. खूप दिवसानंतर तिला गादीवर झोपायला मिळालेलं असतं, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तो आनंद भलताच दिसतो. अगदी आळस देत ती आता म्हणते, अरे बाप रे, किती दिवसांनी मला गादीवर झोपायला मिळालं, खूप छान वाटतंय. मग आता गुड मॉर्निंग असं आता लगेचच अश्विन तेथे तिला म्हणतो. त्यावेळी प्रिया आता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असते. मग आता मनातच ती अश्विन आला म्हणून विचार करते की बापरे, हा ग्लू अजून इथेच आहे का? ग्लू बनवणाऱ्या कंपनीने याला जर पाहिलं ना तर जाहिरातीसाठी नक्कीच घेतील. चिपकू कुठला? आणि मग त्यानंतर लगेचच दुखत असल्याचं नाटक करत ती म्हणते, अश्विन. तेव्हा अश्विन तिची काळजी करत, आरामात आरामात उठा, असं तिला पकडत म्हणतं. मग आता तो विचारतो, सांग बरं कसं वाटतंय तुला आता, कालच्यापेक्षा बेटर वाटतंय की नाही? तेव्हा ती म्हणते, हो बरं वाटतंय जरा, परंतु अशक्तपणा आहे रे खूप. तो म्हणतो, हो उद्याचे दिवस राहील तो अशक्तपणा, परंतु तू इथं आता छान रिकवर होशील. अगोदर तू कॉफी घे बरं, असं आता तो तिला म्हणतो. तेव्हा ती कॉफी घेते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. उगीचच मुद्दामहून त्याचं कौतुक करते. तू रात्रभर इथेच होतास का? तो म्हणतो, मग तुला एकटीला सोडून कसं जाणार मी घरी? त्यावेळी आता ती म्हणते, तू नसतास तर कसं झालं असतं रे अश्विन माझं?
कारण काल मी जेलमध्ये जेव्हा चक्कर येऊन पडले ना, तेव्हा खरंच कुणाला काही वाटलं नव्हतं रे. मग पुढे रडण्याचं नाटक करत, खरंच जर तू काल तेथे नसतास ना, तर मी खरंच जागच्या जागी मेले असते रे, माझा जीव गेला असता, असं रडण्याचं नाटक करत ती म्हणते. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, मी असताना अजिबात तन्वी असा विचार करायचा नाहीस तू, समजलं. बघ आता मी दुपारी ना तुझ्यासाठी गरमागरम घरचं जेवण घेऊन येतो. तेव्हा प्रिया म्हणते, काय घरचं जेवण? अरे कित्येक दिवस झाले मी घरचं जेवणसुद्धा धड जेवले नाही. तेव्हा तो म्हणतो, येतो घेऊन, तोपर्यंत तू कॉफी पी. आता अश्विन तेथून गेल्यानंतर प्रियाला हेच हवं असतं की आपल्याला सगळं काही व्यवस्थित मिळावं इथे. मग आता प्रिया लगेचच ती कॉफी एन्जॉय करू लागते. दुसरीकडे प्रताप हळूच आता प्रतिमाला सांगतो, अगं आपला प्लॅन वर्क होतोय हां, कारण काल रात्री जेव्हा मी सायलीबद्दल बोलत होतो ना असं थोडं वाईट साईड, तेव्हा कल्पनाला राग येत होता. तिने 4 गोष्टी मलाच सुनावल्या. प्रतिमा खुश होते आणि विचारते, हो का, म्हणजे प्रगती होतीये, पण हे लवकरात लवकर संपलं पाहिजे हां आपलं नाटक. त्यावेळी प्रताप म्हणतो, हो संपेल. अस्मिता म्हणते, काही नाही ग प्रतिमा आत्या, जोपर्यंत उघडपणे आपली मम्मा ही सायलीची बाजू घेत नाही ना, तोपर्यंत हे नाटक असंच सुरू ठेवायचं आहे आपल्याला. मग तेथून सायली चाललेली असताना ती विचारते, काय ग सायली, इथे अश्विन कुठे गेलाय, दिसला नाही सकाळपासनं. तेव्हा अस्मिताला लगेचच सायली सांगू लागते, अहो अस्मिता ताई, काल रात्रीसुद्धा अश्विन भाऊजी आलेच नव्हते घरी, आणि हे फोन पण करत होते त्यांना रात्री, पण त्यांनी रिसिव्हच नाही केला. तेव्हा बायकोच्या प्रेमापायी हा अगदी वेडा झालाय असं आता प्रताप म्हणतो. तिकडे पेशंटची सुद्धा काळजी घेतो की नाही काय माहीत, याचंच प्रतापला आता टेन्शन येतं. त्यानंतर प्रतिमा म्हणते, तन्वीला एवढा प्रेम करणारा नवरा मिळालाय, तरीही तिने त्याची किंमत नाही ठेवली आणि जाणीव तर नाहीच नाही. तेवढ्यातच रविराज तेथे येतो. सायली नेमकी त्याला पाहते आणि म्हणते, रविराज काका, अहो या की या या. तेव्हा अस्मिता म्हणते, काका अरे कालपासून आम्ही तुझीच आठवण काढत होतो. तेव्हा रविराज म्हणतो, तू आठवण काढली आणि आम्ही हजर झालो. त्यावेळी सायली विचारते, रविराज काका तुम्ही कॉफी घेणार की नाश्ताच करताय? तेव्हा रविराज म्हणतो, काही नाही, मी अचानक आलो, कालपासून प्रतिमा म्हणत होती कपडे घेऊन या म्हणून मी तिची कपडे घेऊन आलो इकडे. तेव्हा प्रताप विचारतो, मला सांग रविराज, अरे अगदी महिन्याभराची कपडे घेऊन आलास ना तू, कारण आता ती माहेरी आली आहे म्हटल्यानंतर आम्ही अजिबात तिला असं सोडणार नाही महिनाभर. त्यावेळी रविराज म्हणतो, नाही, तिला हवी तितके दिवस राहू दे तिथे, पण सायली तुला मात्र एक जबाबदारी घ्यायला हवी हां. त्यावेळी सायली विचारते, कुठली? त्यावेळी आता सायली विचारते, कोणती जबाबदारी? मग रविराज म्हणतो, हे बघ, ह्या प्रतिमाच्या गोळ्या आहेत ना, त्या अगदी वेळच्या वेळी तिला द्यायला लागेल. सायली म्हणते, हो एवढंच ना, ही तर जबाबदारी मी अगदी आनंदाने घेईल स्वतःवर, आणि मला फक्त तुम्ही सांगा कोणत्या गोळ्या कधी आणि कशा द्यायच्या ते. तेव्हा रविराज आता तिला समजावून सांगतो की प्रतिमाच्या गोळ्या तिला कशा द्यायच्या. इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो की सायलीच्या आईबाबांना शोधायचं कसं, ते कुठे असतील, हाच विचार सतत त्याच्या मनात आता असतो. त्याला सगळे प्रसंग आठवतात, अद्वैत काय बोलला होता आणि मधुभाऊ काय बोलले होते. त्यामुळेच आता तो विचार करतो की आता मिशन मम्मा तर सुरू झालंय, डॅड त्याचबरोबर अस्मिताई मिळून हे सगळं प्रकरण हँडल करतीलच, परंतु सायलीच्या आईबाबांचा मला शोध घ्यायला हवा. ते कुठे असतील, कसं शोधू मी त्यांना, मला तर काहीच कळत नाहीये. मी आता एकटा तरी कसा शोध घेऊ, कारण आता मधुभाऊ कधी शुद्धीवर येतील हे सुद्धा माहीत नाहीये, आणि कुसुमताईंना सुद्धा सायलीच्या बालपणाबद्दल एवढं काही माहीत नाहीये, आणि सायलीला डिरेक्ट काही विचारलं तर ती काही सांगणार सुद्धा नाही. काय करू मी हाच विचार करत अर्जुन रूममध्ये असतो. तेव्हा आता नंतर त्याच्या सगळं लक्षात येतं. तो म्हणतो, असं बोलता बोलताना अचानक डिरेक्ट तिला तिच्या बालपणाबद्दल विचारायला हवं, आणि दिस इज द ग्रेट ऑप्शन, यस असं म्हणून तो खुश होतो, कारण सायलीकडून बालपणाबद्दल कसं काढून घ्यायचं बरोबर आता त्याच्या लक्षातही आलेलं असतं. तर अर्जुन लगेचच त्या तयारीला लागतो.
दुसरीकडे आता सर्वजण रविराज बरोबर गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यातच अश्विन तेथे येतो. तेव्हा प्रताप आता त्याला विचारतो, अश्विन, अरे कालपासनं कुठे गेला होतास तू? तुला कॉल केला, तू रिसीव्ह नाही केला. आता अश्विनचा मूडच जरा वेगळा असतो. तो थोडं रागात सायलीकडे पाहतो आणि तिला म्हणतो की मी थोड्या वेळात आवरून लगेचच निघणार आहे, तेवढ्या वेळामध्ये माझा डबा तयार कर. तेव्हा सायली म्हणते, हो चालेल, पण मी हॉस्पिटलमध्येच पाठवते हां, म्हणजेच तुम्हाला अगदी गरमागरम जेवता येईल. त्यावेळी अश्विन मोठ्या तोऱ्यातच रागातच म्हणतो की तो डबा मी स्वतःसाठी नाही तर तन्वीसाठी घेऊन जाणार आहे. तेव्हा तन्वीसाठी असं अस्मिता विचारते. तेव्हा आता तो म्हणतो, हो तन्वीसाठीच, कारण तुम्ही साधी तिची चौकशी जरी केली नसेल ना तरीही मी तुम्हाला सांगतो, कारण तन्वीची तब्येत खराब आहे असं अश्विनने सांगतात. सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे बघतात. प्रतिमा आणि रविराजसुद्धा तेथे असल्यामुळे त्या दोघांनाही थोडं वाईट वाटतं. त्यानंतर अश्विन रागातच म्हणतो, काल ती जेलमध्ये चक्कर येऊन पडली होती आणि तिचा बीपीसुद्धा अगदी लो झाला होता आणि नशिबाने मी तिथे होतो म्हणूनच तिला लगेच ट्रीटमेंटसुद्धा मिळाली आणि तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिफ्ट केलं आहे. असं म्हटल्याबरोबरच रविराज धक्क्याने विचारतो, काय हॉस्पिटलमध्ये? तेव्हा रविराजला आठवतं की कशाप्रकारे तन्वीने खोटेपणा केला, तन्वी खोटी बोलली म्हणूनच कोर्टाने तिला एवढी मोठी शिक्षा दिली. मग आता तो प्रियाची विचारपूस करणंच थांबवतो, कारण त्याला माहीत असतं तन्वीने आपल्याबरोबर आजपर्यंत फक्त खोटेपणा केलाय म्हणून तो पुढे काही विचारत नाही, दुर्लक्ष करतो. तेव्हा अश्विन विचारतो, काका तू काहीतरी विचारणार होतास ना? तेव्हा आता काही नाही, मी काही नाही विचारलं असं रविराज म्हणतो आणि विषय टाळतो. त्यालाही दुःख झालेलं असतं पण तो दाखवत नाही. तर सायली म्हणते, माफ करा अश्विन भाऊजी, पण मी अजिबात प्रियाला डबा देणार नाही. तेव्हा अश्विन रागाच्या भरातच विचारतो, आता देणार नाही म्हणजे नक्की काय म्हणायचंय? सायली म्हणते, हो, कारण या घराने ना प्रियाबरोबर असणारे सर्व संबंध तोडून टाकले आहेत आणि जी माणसं खाल्ल्या मिठाला जागत नाही त्या माणसांना या घरातनं अन्न जाणं हे कधीही शक्यच नाही असं अगदी बजावूनच सायली सांगते. तेव्हा अश्विन आता रागातच म्हणतो, एक मिनिट, हे बघ, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय की मला डबा हवाय, माझ्या बायकोसाठी मला घरचं जेवण घेऊन जायचंय असं तो खूप रागातच म्हणतो. हा प्रताप खूपच चिडतो आणि म्हणतो, ए अश्विन, हे घर ना तिचं नाही आहे आता, समजलं? त्यावेळी अश्विन आता उद्धटपणे बोलू लागतो, प्रत्युत्तर करू लागतो आणि म्हणतो, हे घर माझं तर आहे ना, पण आणि मग माझं असेल ना तर तन्वीचं सुद्धा आहे आणि तुम्ही कितीही नाकारलं ना तरीही हे सत्य बदलणार नाहीये असं आता तो ठामपणे सांगतो, आपलं मत मांडतो. त्यामुळे आता कल्पना तो आवाज ऐकून लगेचच तेथे येते आणि विचारते, काय रे, काय झालं? तुमचे असे आवाज का वाढलेत? आणि रविराज भाऊजी, तुम्ही कधी आलात? तेव्हा रविराज म्हणतो, मगाशीच आलो, पण थोडं जर उशिरा आलो असतो तर जरा बरं झालं असतं, कारण माझी मुलगी घरात नसताना तरीही भांडणं तेथून लावतीये, हे बघताना त्रास होतो मला. तेव्हा आता प्रियाविषयी कोण काय बोलणार, त्यामुळे सगळेच जण आपले गप्प बसतात. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, रविराज तू वाईट वाटून घेऊ नकोस असं म्हणून तो अश्विनलाच आता दम भरतो की अश्विन, तुझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे ना, मग हॉस्पिटलचं जेवण मिळेल तिला, पण तिला इथून कुठलीही मदत जाणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव. तेव्हा कल्पना विचारते, काय रे, तन्वी हॉस्पिटलमध्ये का आहे? मग अश्विन रागाच्या भरातच म्हणतो, जाऊ दे, तसाही त्याने काय फरक पडतो, कारण ती उपाशी मेली तरी चालणार आहे, आता हे सगळ्यांनी मान्य केलंच आहे ना. मग आता प्रतिमा म्हणते, असं कोणी बोललं नाही रे अश्विन, तू असं का बोलतोस? तेव्हा अश्विन म्हणतो, पण तिच्यासाठी कुणी जेवणसुद्धा देणार नाही आहे ना. एकीकडे अन्नपूर्णा ट्रस्ट काय करते तर रस्त्यावरच्या गोरगरिबांना जेवण देत असते आणि दुसरीकडे स्वतःच्या सुनेला मात्र जेवण नाकारलं जाते. सगळेजण आता अगदी अश्विन चुरूचुरू बोलत असताना त्याच्याकडे बघतच राहतात. त्याचा आवाज खूप वाढलेला असतो. प्रतापसुद्धा गप्प बसत नाही. तो आता म्हणतो, हो, कारण ते गोरगरीब आहेत ना, ते खाल्ल्या ताटामध्ये अजिबात थुंकत नाहीत आणि तिने काय काय केलंय हे मला बोलायला लावू नकोस हां अश्विन. आता
असं म्हणून आता प्रतापसुद्धा खूपच खवळतो आणि अश्विनवर चिडूनच त्याला म्हणतो की तू गप्प बस, तिची बाजू घेऊन आमच्याशी भांडायचं नाही की बोलायचं सुद्धा नाही. तरीही उद्धटासारखा अश्विन करतो आणि म्हणतो, डॅड तुम्ही ना आता खरंच काही बोलूच नका हां. तेव्हा कल्पनाला सुद्धा अश्विनच्या ह्या वागण्याचा अति राग येतो. तेव्हा रविराज आता एकदम शांत होऊन जातो आणि प्रतिमासुद्धा, कारण त्यांच्या मुलीमुळे या सुभेदार कुटुंबाला किती भोगावं लागतंय. एका क्षणी त्यांच्या मनामध्ये विचार येत असतो. तेव्हा प्रताप म्हणतो, सॉरी हां रविराज, तू वाईट वाटून घेऊ नकोस, कारण आमच्या घरात काय काय चाललंय हे तुला बघावं लागतंय. तेव्हा अगदी दुःखी मनाने रविराज म्हणतो, मला तर खरंच कळतच नाही आहे की माझ्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळाला, त्याचा आनंद वाटावा की यासाठी तिची योग्यताच नाही आहे याचं दुःख मानावं. त्यावेळी आता सगळ्यांनाच रविराजबद्दल खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. सगळेजण त्याला समजावू लागतात. प्रतिमा उठते आणि विचारते, काय हो तुमची मनस्थिती ठीक नाही आहे, मग आपण घरी जाऊयात का? तेव्हा रविराज म्हणतो की नको, आता ठरल्याप्रमाणे ना तू काही दिवस इथेच राहा, कारण माझं मुंबईला एक काम आहे ना तेवढंसुद्धा मी करून येतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो बरं चालेल. त्यावेळी येतो हा प्रताप असं रविराज म्हणतो आणि सगळ्यांचाच निरोप घेतो. तेव्हा सायली आता अश्विनचाच विचार करत असते की प्रियाच्या प्रेमामध्ये हा किती वाहवत गेलाय, याला शिवाय दुसरं काहीही सुचत नाहीये. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली बाहेर फिरायला जातात. तेव्हा आता तेथे एक लहानशी 2 मुलं असतात. ते अगदी मजामस्ती करत असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला सांगतो की लहान असताना तन्वी आणि मी असंच खेळायचो, खूप मजामस्ती करायचो आणि असा एकत्र अभ्याससुद्धा करायचो. तेव्हा सायली त्याकडे पाहतच राहते आणि मग नंतर उठते. तिला आता लहानपणीचं सगळं काही आठवू लागतं. तेव्हा ती आपोआपच डोळे बंद करते. तिला त्या सगळ्या घटना आता आठवू लागतात की कशाप्रकारे लहानपणी ती आणि अर्जुन खेळायचे, एकमेकांच्या पाठीमागे पळायचे. अर्जुन मग पुढे सांगतो, लहानपणी तन्वीला चित्र काढायला खूप आवडायचं. मला सांग सायली, तुझं सुद्धा तसंच आहे का? तेव्हा सायली समोरून अचानकच एक लहानपणीचा भूतकाळ जातो. तेव्हा ती आता आई असं खूप मोठ्याने ओरडते आणि तिला त्या गोष्टीचा आता त्रास होऊ लागतो. तेव्हा अर्जुन अगदी धक्क्यानेच तिच्याकडे बघतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.